विकेट के नुकसान पे। और एक बार फिर से ओ शानदार कैच, एक हाथ में कैच लिया। इस बार देखा जाए वाकबील के फील्डर ने शॉट फाइनल के ऊपर विकेट नंबर पहला मैदान से बाहर। सफलता मिली वाकबील टीम को, सफलता मिली गेंदबाज पंकज गोंधली को। टीम का स्कोर है 3, 1 विकेट के नुकसान पे। वापस आ रहे बल्लेबाज विशाल पाटिल, नए बल्लेबाज वन डाउन के रूप में तीसरे नंबर के ऊपर बल्लेबाजी करने के लिए पहुंच चुके। इस बार क्रीज के ऊपर जिस बल्लेबाज का नाम है कमलेश पाटिल। ऋतिक पाटिल स्ट्राइक, कदमों का प्रयोग और डंडा धराशायी हो चुका है। दूसरा विकेट मैदान से बाहर। वडौली टीम के इस बार देखा जाता था नटबॉल ढीले कर दिए। आई जोका खिलाने नाही म्हणलं ना। और इसी के साथ बैक टू बैक दूसरा विकेट मैदान से बाहर। अच्छी गेंदबाजी इस बार पंकज गोंधली की। लगभग देखा जाए पहले भेज दिया विशाल को, दूसरा भेज दिया उन्होंने ऋतिक को। अब 4 नंबर के ऊपर बल्लेबाज आ चुके कल्पेश पाटिल। वाकबील की स्थिति बहुत ही खतरनाक और हेयर स्टाइल की इस बार हमारे लगभग देखा जाए तो शायद ये सोनेरी बाल लेके आ चुके, इसका नाम मुझे पता नहीं, देवेश। आयोजक के बिल्कुल सही तरह अच्छा योगदान दे रहे, लेकिन क्या ये गेंद हैट्रिक की पूरी कर सकते? सामना करने के लिए बल्लेबाज है। और इस बार हवा में जा रही, लेकिन नो मैच लैंड में डीप फाइनल के ऊपर गेंद 1-2 बाउंड के साथ सीमा रेखा का दर्शन लेने के लिए चौवा। और वो दर्शक गेंद को पकड़ने गया था, फिसल गया इस बार चेयर के ऊपर से। गणेश पाटिल मुझे लग रहा है शायद देखा जाए नीचे गिर चुके हैं। बिल्कुल बॉडी कम किया, अच्छा हुआ, लेकिन संभाल के रहिए। 24 के साथ स्कोर है 7 के घर में। और इस बार देखा जाए फिर से इस बार शॉर्ट मिड विकेट के ऊपर पॉपिंग क्रीज के अंदर बल्लेबाज सुरक्षित। इस 1 रन के साथ देखा जाए तो शायद कल्पेश पाटिल खेले 5 रन पे 1 बाउंड्री के साथ। टीम का स्कोर इस बार देखा जाए वाघविली टीम 8 रन 2 विकेट के नुकसान पे। अच्छी गेंदबाजी चल रही पंकज गोंधली की। लेकिन एक बार फिर से दूसरी गेंदबाज, अंतिम गेंद शेष है। आखिरी गेंद शेष है। कोंधली राइट आर्म मुहूर्त विकेट की गेंदबाजी लेफ्ट हैंड बल्लेबाज के लिए। अंपायर सुनील पाटिल मेन अंपायर है और नॉन स्ट्राइकर पे अंपायर है रोशन पाटिल। अंपायर की अदाकारी करते हुए अपने गांव के लिए अच्छा योगदान दे रहे हैं। लेकिन इस बार शायद देखा जाए तो गेंद जा सकती है और इसे कुछ करने की जरूरत नहीं है। खो रन मुफ्त में आ चुके हैं तोपा है टीम के लिए और 24 के साथ स्कोर हो चुका है। बहुत ही शानदार सुमधुर संगीत और बैटिंग पावर प्ले का इस्तेमाल करने जा रहे हैं सुमधुर हमारे डीजे मास्टर ऑपरेटर, जिनका मुझे नाम पता नहीं है। डीजे नीलकंठ म्हात्रे, मैन फ्रॉम नीलकंठ म्हात्रे, श्रीकांत म्हात्रे। बिल्कुल अच्छी आपकी धुन और डिजिटल के ऊपर लगभग देखा जाए इस बार बहुत हम मैचेस के लिए जा चुके टूर्नामेंट के लिए, लेकिन पहली ऑपरेटिंग आपकी देख रहा हूं। अच्छी आवाज, कोई टेंशन नहीं। मॉनिटर हमारे सामने 2 है और बढ़िया यह आयोजन किया है। इस बार मुरबी में हम आए, हमारे सीनियर कमेंटर दशरथ पाटिल इनके साथ हम जुड़ चुके। इस बार हमारे देखा जाए तो नेहरू के हर्षद मड़वी और हमारे सरायगढ़ एसोसिएशन के अध्यक्ष इस गांव के सुपुत्र
संदीप पाटिल साहब, हमें एक मौका दिया, दादा ने कह दिया आधा घंटा में पहुंच चुके, हम पौन घंटा में यहाँ पहुंच चुके। और पेंदर के हमारे विश्वास पाटिल, सभी दर्शक अच्छा योगदान दिया, बस बाकी तो कोई नहीं। इंसान अकेला आता है और अकेला जाता है, क्या ले गए साथ जो मुल्कों के वाली थे। अरे सिकंदर जब गए दुनिया से दोनों हाथ खाली थे। दूसरा ओवर हवाई, लेकिन इस बार नो मैच लैंड में गेंद चली गई है। मिड विकेट के खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं, बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट और बल्लेबाज में चुत की चपलाई और लोमड़ी के दिमाग के साथ 2 रन लिया और 2 रन के साथ स्कोर जा चुका है 14 के घर में। कमलेश इस बार उन्होंने अभी तक खाता नहीं खोल दिया, लेकिन कल्पेश पाटिल अपनी टीम के लिए 7 रन पे खेल रहे, 1 बाउंड्री 1 डबल 1 सिंगल के साथ। गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए दूसरे गेंदबाज आए, जिस गेंदबाज का नाम है नंदू पाटिल। जल्दी कीजिए अंपायर, क्या है? और एक बार फिर से इस बार शायद ऑन साइड के ऊपर खेलने का प्रयास किया, मगर 1 रन मिल जाती है लेग बाई के रूप में और इस 1 रन के साथ स्कोर जाता है 15 के घर में। टॉस जीतने के बाद वाघबील टीम ने किया है गेंदबाजी करने का, माफ कीजिए वडोली टीम ने टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया और गेंदबाजी करने के लिए उन्होंने आमंत्रण दिया, क्योंकि शाम का टाइम है, मॉइस्चर का प्रमाण हवा में है, इसी तरह के ऊपर जानते हैं। लेकिन लेफ्ट हैंड बल्लेबाज एक बार फिर से स्ट्राइक के ऊपर है कमलेश पाटिल। पिछले मैच के हीरो मैदान के ऊपर है, बिल्कुल पनवेल लाइव। इस बार देखा जाए तो पीटीसी के फाउंडर हमारे संदीप वास्कर, इनका आगमन हो चुका है, उन्हें हम आमंत्रण करने जा रहे हैं कि हमारे मंच के ऊपर आइए। और उन्होंने अच्छा योगदान दिया है हमारे इस ट्रॉफी के लिए, इस टूर्नामेंट के लिए उन्होंने फ्री योगदान दिया है। बहुत बहुत आपका मैं शुक्रगुजार हूं संदीप वास्कर साहब। तो इस सिंगल के साथ स्कोर गया है 16 के घर में, 16 पे स्कोर जा चुका है। मुन्ना भाई पूरी तैयारी के साथ है, उनके गले के अंदर लगभग देखा जाए तो एक रुमाल उन्होंने पहना दिया है, एक स्टाइलिश का इस बार देखा जाए तो शायद कैमरामैन है, अच्छा योगदान देते। लेकिन इसी प्रकार और बल्लेबाज को बांध कर रखा दिया है, बल्लेबाज का बल्ला नहीं चल रहा है, ठंडा पड़ चुका है। इसी के साथ देखा जाए कोई रन नहीं है। टीम का स्कोर हमारे स्कोर बताने जा रहे हैं 16 रन, 2 विकेट के नुकसान पे 16, लॉस ऑफ 2 विकेट के नुकसान पे इस बार वडोली टीम का स्कोर है। टॉस जीतने के बाद वडोली टीम ने किया है बल्लेबाजी करने का फैसला। नंदू पाटिल की गेंदबाजी अच्छी, देखिए गुड लेंथ एरिया में गेंद को फेंकने के बाद गेंद ने उछाल ली है और गेंद कंधों के ऊपर से चली गई है, या कोई संपर्क नहीं है। डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है। दूसरा ओवर सफल ओवर सही साबित हो चुका है, एक निर्णायक ओवर साबित देखने को मिल चुका है, जिस गेंदबाज का नाम है नंदू पाटिल, जिन्होंने लगभग देखा जाए तो शायद अपनी टीम के लिए 4 रन देके इस प्रकार देखा जाए तो शायद कोई सफलता हासिल नहीं किया, लेकिन बेहतरीन ओवर, स्कोर है 16। ओके डीजे स्पीड अप कीजिए, जल्दी जल्दी कीजिए। हम शायद वाघबील कप्तान को सूचना दे रहे कि आप ज्यादा टाइम पास मत कीजिए, क्योंकि यह अभी शाम का टाइम है, बिल्कुल अंधेरा हो जाएगा और अंधेरे में खेलने की मजा बिल्कुल सही नहीं हो जाती। ध्यान में रखिए, फिर बोलेंगे हम जीतने वाले थे लेकिन अंधेरा हुआ, ऐसी कोई इस बार शायद टिप्पणी नहीं होना चाहिए। अंधेरे की मजा और कुछ हो जाती है। आप जल्दी जल्दी स्पीड अप कीजिए। तीसरे गेंदबाज आ चुके गेंदबाजी करने के लिए मनोज पाटिल। आसमान में एक झुंड के साथ सभी पक्षी अपने घोंसले में जा रहे, देखिए कैसे उड़ रहे। वैसे सभी को घर जाने का है दोस्तों, टाइम शाम का हो चुका है। कोई किसी ना किसी का इंतजार करने वाले हैं। हमारे शायद देखा किसी की केपी, इनको भी घर जाना है, उनकी भी कोई ना कोई शायद याद कर निकाल सकती है, कोई इंतजार कहती होगी कि केपी अभी तक क्यों नहीं आया व्हाट्सएप के ऊपर, ये भी चल सकता है। टाइम है दोस्तों शाम का, शाम के टाइम के ऊपर बोलने की मजा ही कुछ और हो जाती है। लेकिन चलते मैदान के ऊपर, क्या ये इस तीसरी ओवर के ऊपर ये बल्लेबाज मैदान के ऊपर आक्रामकता दिखा सकते हैं? गेंदबाज की बागडोरी संभालने के लिए मनोज पाटिल। कमलेश इस बार स्ट्राइक के ऊपर, देखिए इस बार शायद और ये मामला बनने वाला था, लेकिन अंपायर का कहना क्या है, बढ़िया प्रयास किया विकेट कीपर ने,
मगर एक रन लेने में कामयाब। इस एक रन के साथ स्कोर जाता है, वडौली टीम का स्कोर पहुंच चुका है 17 के घर में 2 विकेट के नुकसान पे, 17 लॉस ऑफ द 2 विकेट के नुकसान पे। 7 रन पे खेल रहे कल्पेश पाटिल और कमलेश पाटिल खेल रहे 2 रन पे। टीम का स्कोर इस प्रकार देखा जाए 17। अभी तक 5 गेंदे शेष है। एक बाउंड्री के बाद ऐसा कोई टाइमिंग नहीं आया है, ना छक्का आया है इससे दर्शक खुश हो सके। लेकिन दोस्तों खेल तो टुकु टुकु का चल रहा है। हाँ बिल्कुल, दादा का कहना है कि अभी ठोको, टुकु टुकु मत कीजिए। इस बार हवाई रोम उछाल दिया है, कैच मिलना और प्रयास अच्छा किया था। मार्क जरूर देंगे, डीप फाइनल के खिलाड़ी आए थे गेंद को पकड़ने के लिए, अच्छा प्रयास किया मगर प्रयास को मार्क मिल जाते। कैच को उन्होंने कैरी नहीं किया मगर 2 रन के साथ देखा जाए तो शायद स्कोर पहुंच चुका 19 के घर में 19 रन लॉस ऑफ द 2 विकेट के नुकसान पे। इस बार देखा जाए तो वडौली टीम का स्कोर है। काफी शानदार आयोजन मुरबी में किया है। प्रेमनाथ ट्रॉफी 2019 का ये आयोजन और ये मुरबी गांव इस प्रकार देखा जाए क्रिकेट की पंडरी मानी जाती है। विकी ओमकार पाटिल जैसे बल्लेबाज इस गांव के सुपुत्र हैं। और देखिए इस बार शायद देखा जाए अंपायर से वाइड जरूर मांग रहे हैं, लेकिन अंपायर ने कह दिया कि बेटा मैं भी क्रिकेट खेलता था, आज मैं तेरे सामने हेड मास्टर खड़ा हूं। यानी कि सुनील पाटिल ने कह दिया कि गेंद स्टंप के ऊपर से चली गई। हमने कामोटे में यही बात की थी। इस बार देखा जाए तो सुनील दादा ने कह दिया बल्लेबाज हुकने के बाद हमेशा वाइड ही मांग रहे हैं, समझना चाहिए गेंद कैसी जाती है। इस बार देखिए और इसी के साथ अपील की उंगली खड़ी हो गई और जब उंगली खड़ी हो जाती है तो बाहर का रास्ता। विकेट नंबर 3 मैदान से बाहर, स्कोर है 19। नितेश कामले, आपको विनती है कि आप थोड़े कैमरे के ऊपर ध्यान दीजिए। आप नीचे बैठ गए हैं, हम जानते हैं आप साईं बाबा के भक्त हैं। साईं बाबा ने हमेशा कह दिया कि बैठने वाला आदमी कभी गिरता नहीं, इसलिए आप नीचे बैठ चुके हैं। लेकिन थोड़ा खड़ा भी होना मांगता है ना, खड़ा होता है। नितेश कामले हमारे शायद ये इधर देखा जाए तो शायद बिल्कुल शायद मुन्ना भाई जानते हैं खड़ा होना बहुत ही इंपॉर्टेंट बात हो जाती है। खड़े हो चुके, ठीक है दोस्तों चलते हैं मैदान के ऊपर। एक बार फिर से नए बल्लेबाज का आगमन हो चुका है। विकास पाटिल किनारा लगा लेकिन पीछे चली गई है। बस तो मुझे लग रहा है शायद इस बार देखा जाए वडौली का बल्ला थोड़ा सा ठंडा पड़ चुका है। शाम के टाइम के ऊपर ना कोई छक्का ना कोई बाउंड्री आई और तुम ऐसे बल्लेबाजी करे, हमारे स्कोरर का अक्षर खराब हो चुका है। और रन आते हैं तो मजा आता है लिखने में। चलते हैं दोस्तों, इस सिंगल के साथ स्कोर है 20 के घर में 20 रन लॉस ऑफ द 3 विकेट के नुकसान पे वडौली टीम का स्कोर है। दोस्तों मुझे आमंत्रण दिया दोस्तों, मैं अमित जिमात्री पेंट जोहा से बिलोंग करते, अच्छा योगदान दिया। अगर कई तौर के ऊपर हमारे मुंह के ऊपर से शब्द निकला होगा गलत तो हमें माफ कीजिए दोस्तों, लेकिन आपके सेवा के लिए हम आए, अच्छा योगदान दिया दोस्तों। क्या है लेफ्ट हैंड बल्लेबाज आक्रमण करेंगे, कमलेश पाटिल कल्पेश पाटिल 9 रन बना के वापस। इस बार ये देखिए स्टाइल के साथ दिखाया क्या होगा, छक्का आया, ले दे रहे, दुरुस्त आए, बेहतरीन छक्का देखने को मिल चुका है। इस बार जाते जाते मनोज पाटिल का उन्होंने समाचार लिया, छक्के के साथ ओवर को समाप्त कर दिया। टीम का स्कोर इस प्रकार देखा जाए तो शायद 26 रन और कमलेश पाटिल ने अपनी टीम के लिए 8 रन इकट्ठा किया। तब तक के लिए हम 2 ओवर का अंकों देखा हाल बताने के लिए आपको लेके चलता हूं। हमारे इस बार देखा जाए तो शायद हर्षल मड़वी, मैन फॉर्म नेरुल, दोस्तों मराठी कमेंटेटर। धन्यवाद अमित म्हात्रे, एक अतिशय जबरदस्त हिंदी भाषेवरती प्रभुत्व असलेलं ज्यांच्या भाषा शैलीतून आपण या स्पर्धेचं धावतं वर्णन ऐकतोय। त्याचबरोबर सन्माननीय प्रवीण पाटील साहेब यांच्या ठिकाणी सन्मान केला जातोय। गोडजोळेचे महेश दळवी साहेब देखील आहेत, त्यांचा देखील सन्मान होतो या ठिकाणी आयोजकांच्या वतीने। वेलकम सर, या स्पर्धेमध्ये आलात, आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। मित्रांनो तुमचा जास्त वेळ घेणार नाहीये कारण की सामना अतिशय रंगतदार आहे। आजच्या दिवसातील शेवटचा सामना, या पुढील इनिंग मध्ये तुम्हाला या सामन्याचं धावतं वर्णन आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये हास्य सम्राट आणि हास्याचा बादशाह म्हणून ज्या समालोचकाला खऱ्या अर्थाने ओळखलं जातं असं दशरथ पाटील
या पुढील इनिंगचं धावतं वर्णन आपल्या समोर ऐकवतील. तत्पूर्वी मी स्वतः हर्षद मडवी तुमच्या सेवेमध्ये या 2 षटकांसाठी सेवेमध्ये रुजू होतोय. तर आलेल्या तमाम प्रेक्षकांचं, खेळाडूंचं व व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतोय. त्याचबरोबर सन्मान्य प्रशांतजी पुजारी साहेब यांचा देखील, प्रसाद पुजारी साहेब यांच्या या ठिकाणी सन्मान केला जातोय. यावेळेस फटका चांगला आहे, देखना फटका, क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत मात्र चेंडू जाईल सरळ सीमारेषे बाहेर, 1 बाउन्स, चौकार. अतिशय चांगला फटका होता. या चेंडूला मात्र जरूर फ्लिक केलं होतं. प्रसाद सरांचं मात्र जरूर या ठिकाणी स्वागत केले या चौकाराने. या फलंदाजाने अतिशय चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. विकास पाटील याच्या माध्यमातून, विकास पाटील आणि त्याचबरोबर कमलेश अशी ही जोडी या ठिकाणी वडवळी संघाच्या आपल्या दरम्यान खेळताना पाहू शकाल. वाघबीळ जो ठाणे जिल्ह्याच्या दरम्यान अतिशय चांगला खेळ नेहमीच त्यांचा राहिलाय, परंतु आज या मुरबी गावच्या क्रीडांगणावरती खेळत असताना अतिशय चांगला खेळ, अतिशय चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी देताना दिसतो. यावेळेस बॅटची कडा घेतली, चेंडू मात्र शॉर्ट फाईन लेग मध्ये तैनात असेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 1 धाव मिळेल आणि या एका धावेबरोबर संघाची एकूण धावसंख्या 33 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. अजूनही 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. या षटकातील गोलंदाजी मार्कवरती नंदू अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारली आहे, परंतु या फलंदाजावरती संपूर्ण सामन्याचं चित्र असेल. या संपूर्ण सामन्याचं नियंत्रण या फलंदाजावरती असेल, कारण की मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलेला हा खेळाडू कमलेश मात्र बॅटिंग एंड वरती डावखुरा हाताचा फलंदाज. यावेळेस आउटसाइड लेग स्टिक चेंडू पिचिंग झाला, परंतु पाहावं लागेल की पंचांचा इशारा काय येईल. येस, इट इज अ वाईड बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद नियम क्रमांक 22चा या ठिकाणी वापर केला जातोय. अतिशय सुरेख संकल्पना आहे. आंतरराष्ट्रीय जे 42 नियम आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दिलेले, आणि त्या 42 नियमांअंतर्गत होणारी स्पर्धा या मुरबी गावच्या क्रीडांगणावरती पार पडत असताना आपण पाहू शकाल. कैलासवासी कुमार प्रेमनाथ स्मृती चषक 2019 इथे मात्र फटका लाफ केला आहे. क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षक थोडासा मात्र गाफील होता. चेंडू मात्र जाईल सरळ 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी लगावलेला हा ब्रँडेड चौकार. थँक्यू व्हेरी मच. अतिशय सुमधुर संगीत संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्या जवळच असलेला देवीचा पाडा अक्षय पाटील याचं सुमधुर संगीत या स्पर्धेच्या निमित्ताने वाजवत असताना डीजे वादकाचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. इथे मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू जवळ जाईल तोपर्यंत मात्र चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. या स्पर्धेतील, या सामन्यातील आणखीन एक दमदार षटकार. अतिशय सुमधुर संगीत, कार्ला निवासिनी शक्तीदायिनी आई एकविरेचं सुमधुर संगीत या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला देखील पाहायला मिळते. दुपारच्या सत्रामध्ये छत्रपती शिवरायांची गाणी या मैदानावरती ऐकायला मिळते. ते मात्र सेमी हेलिकॉप्टर स्ट्रोक, परंतु नियंत्रण केलं या ठिकाणी. पाहावं लागेल. 1 धाव कंप्लीट झाली आणि पाहता पाहता दुसरी देखील धाव कंप्लीट होते आणि या 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 46 धावा धाव फलकावरती लागल्यात. अजूनही या षटकातील एक षटक संपलंय. 4 षटकांचा सामना या ठिकाणी मात्र संपला. 4 षटकं या ठिकाणी मात्र संपुष्टात आली आहेत आणि 4 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्यात, त्या म्हणजे 46. 3 गडी बाद 46 धावा या आतापर्यंत धाव फलकावरती लागल्यात. कृपया टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, विनंती असेल. जर तुम्ही टीम मीटिंग घेत बसाल तर मात्र तुम्हाला दुसऱ्यांदा फलंदाजी करायची आणि दुसऱ्यांदा फलंदाजी करत असताना या अंधाराचा सामना मात्र तुम्हाला जरूर करावा लागेल. अतिशय सुरेख मॅच मैदानामध्ये रंगताना आपण पाहू शकाल. या स्पर्धेच्या निमित्ताने कैलासवासी कुमार प्रेमनाथ स्मृती चषक 2019 मध्ये आलेल्या तमाम प्रेक्षकांचं, खेळाडूंचं व व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या आमच्या तमाम मान्यवरांचं या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. कारण की माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले गेलेत अतिशय चांगले गोड आवाज, एक हिंदीचा जबरदस्त प्रभुत्व असलेलं
अमित म्हात्रे सर आणि त्याचबरोबर दशरथ पाटील सर, ज्यांना महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये अतिशय चांगलं हास्य विनोद म्हणून ओळखलं जातं असे समालोचक करावे गावचे दशरथ पाटील. खऱ्या अर्थाने त्यांची सावली मात्र नेहमीच मार्गदर्शन स्वरूपात माझ्या पाठीशी असते, परंतु आज या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने रायगड समालोचक असोसिएशनचा सदस्य झाल्यानंतर ही पहिल्यांदा संधी मिळते. यावेळेस मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न झाला होता. पंच सुनील पाटील यांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय की हा चेंडू वाईड आहे. दिशाहीन गोलंदाजी झाली आहे आणि या दिशाहीन गोलंदाजीवरती कुठेतरी नियंत्रण आणावं लागेल या गोलंदाजाला, अन्यथा मात्र या धावसंख्येचा वेग हा आणखीन वाढत जाईल. हे फलंदाज आपण पाहतोय, एकीकडे विकास पाटील ज्याने एक दमदार षटकार एक चौकार लगावलाय, तो मात्र विकास पाटील हा स्ट्राईक एंड कडे पाहायला मिळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु फटका कशा पद्धतीचा असेल लेग बाईसचा इशारा पंचाच्या माध्यमातून कळवला जातो. अतिशय अनुभवी पंच आहेत. सुनील पाटीलचा विचार केला तर ज्यावेळेस ते युवामध्ये खेळायचे, ज्यावेळेस तरुणांमध्ये खेळायचे, त्यावेळेस मात्र अतिशय चांगली फलंदाजी नेहमी सुनील पाटील सरांची आपण पाहिली आहे, परंतु आज कालांतराने पंचांच्या दिशेने मतलब पंचगिरीच्या दिशेने त्यांचा ओघ वाढू लागला आणि आज या रायगड क्षेत्रामध्ये अतिशय नामांकित पंचांपैकी एक पंच म्हणून या सुनील पाटील सरांकडे नेहमीच पाहिलं जातं. लेग बाईसचा इशारा आल्या पंचांचा. या चेंडूवरती मात्र पाहावं लागेल. सिली पॉइंट उभा केला गेला या खेळाडूसाठी. कमलेश वरती संपूर्ण दारोमदार असेल आणि या कमलेश वरती खऱ्या अर्थाने जबाबदारी असेल आपल्या संघाची. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. पंचांचा इशारा काय येईल ते पाहावं लागेल. पुनश्च एकदा या ठिकाणी मात्र पंचांच्या माध्यमातून लेग बाईसचा इशारा कळवला जातोय, कारण की ही जोडी जोपर्यंत मात्र मैदानामध्ये राहील तोपर्यंत मात्र धावसंख्येचा आलेख जो आहे तो उंचावत राहील, यात तीळ मात्र शंका नाहीये. एकूण धावसंख्येचा जर विचार केला तर 49 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. अजून या षटकातील 4 चेंडू बाकी असतील. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. तिसरा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती हर्षद पाटील. इथे मात्र हलक्या हाताने चेंडू ऑन ड्राईव्ह स्वरूपाचा फटका खेळलाय. चेंडू जाईल त्या ठिकाणी मात्र मिड विकेट आणि डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तोपर्यंत मात्र मिळतील 2 धावा आणि या 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या 51 या आकड्यावरती जाऊन विराजमान होते. अतिशय सुंदर संकल्पना आहे या प्रेमनाथ क्रिकेट संघ मुरबीच्या दरम्यान ही मॅच या ठिकाणी मात्र भरवली गेली आहे. अतिशय चांगलं आयोजन, भव्य दिव्य आयोजन. आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. इथे मात्र फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षण गचाळ झालंय. बॅकअप चांगलं मिळेल की काय? वेगाने मात्र चेंडूवरती जातोय. थर्ड मॅन क्षेत्रामधून मिळतील जवळजवळ 2 धावा आणि तिसरी धाव घेताना मात्र फलंदाज बाद. लेग बाईसचा इशारा आलाय आणि या लेग बाईस बरोबर 2 धावा मिळतील. तिसरी धाव घेत असताना फलंदाज विकास पाटील मात्र जरूर बाद होऊन पडतील. डीजे माझी आई माऊली, माझी आई माऊली, बसली भिवंडी शहराला, बसली भिवंडी शहराला, मनवर साधा जेवून मी आई तुझे चरणा. थँक्यू व्हेरी मच. अतिशय सुमधुर संगीत दशरथ सर आपण पाहू शकाल या डीजे वादकाची कमाल, कारण की दुपारच्या सत्रामध्ये छत्रपती शिवरायांचे गाणे, आताच्या सत्रामध्ये देवींचे गाणे, म्हणजे ही नजाकत असते, ही हातांची मैफिल असते, बोटांची मैफिल असते डीजे वादकाच्या. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट मात्र अनसक्सेसफुल होतोय. यष्ट्यांचा वेध घेतला गेलाय. क्लीन बोल्ड होतोय फलंदाज. कमलेश इज बॅक टू द पवेलियन नाव. थँक्यू व्हेरी मच. अतिशय चांगली माहिती इथे मात्र आमचे स्कोरर जयेश पाटील मॅन फ्रॉम खारघर आम्हाला देत आहेत की हा खेळाडू 20 मिनिटं क्रीज वरती खेळपट्टी वरती होता. 10 चेंडू याने फेस केले आणि 20 धावा या ठिकाणी मात्र कुठून काढल्या. अतिशय जबरदस्त माहिती आणि या एका धावेचं विश्लेषण ज्यांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय असे या खारघर गावचे सुपुत्र जयेश पाटील आज मात्र या मंचावरती आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऍज अ स्कोरर म्हणून जोडले गेलेत. आपलं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. या षटकातील शेवटचा 1 चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाजी मार्कवरती हर्षद. यावेळेस मात्र दिशा देण्याचा प्रयत्न असफल ठरतोय, परंतु क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू मागे धावतोय. चेंडू जाईल सरळ फाईन लेग क्षेत्रामध्ये.
4 धावांसाठी 22चा इशारा आलाय पंचांचा. धावा कशा पण येवो परंतु धावा आल्या हे महत्वाचं आहे. या चौकाराबरोबर संघाची एकूण धावसंख्या पुढे सरकली जाते. 57 आणि 58 धावांचं टार्गेट असेल. या ठिकाणी तुमच्या समोर येणारे चेंडू असतील 30 आणि 30 चेंडूंमध्ये 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. हे सांगण्यासाठी पुनश्च एकदा मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय या महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील हास्यवीर समालोचक म्हणून ज्यांची नेहमीच ओळख असते असे करावे गावचे एक जबरदस्त हास्य सम्राट समालोचक दशरथ पाटील सर यांना मी व्यासपीठावरती त्याचबरोबर मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय आणि तुम्हा सर्वांची या आजच्या दिवसामध्ये या ठिकाणाहून या व्यासपीठावरून रजा घेतो. या ठिकाणी मला बोलावून या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचं आणि खऱ्या अर्थाने दशरथ पाटील सरांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओव्हर टू दशरथ सर. तोपर्यंत ऐकू धन्यवाद हर्षल मडवी. बघूया डीजे. तर 58 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी शेवटचा डाव आजच्या दिवसातील शेवटचा डाव वडवली आणि वाघबेल. वडवली संघाचं वास्तविक पाहता बॉलिंग अटॅक चांगला परंतु त्याने आज कमालीची फलंदाजी केली. बघूया 58 धावांचं टार्गेट. गोलंदाजी तर तिखट आहे. बघूया वडवली आणि वाघबेल दोन कसे. बघूया शेवटी घोडा मैदानावर वाघबेल संघ कशीच करतं. बॉटिंग साईड मजबूत आहे वाघबेलची. शेवटी क्रिकेट आहे काय होऊ शकतं कारण शेवटचा डाव खेळणं खरोखरच जिकिरीचं होणार आहे. बघूया शेवटचा डाव. बघूया चालू करा. चाला प्लीज. वाघबेल आपले सलामी जोडी पाडून द्या प्लीज. कारण 6 वाजून तब्बल 3 मिनिटं झालेली आहेत. दिवाबत्तीचा टाइम आहे. अगरबत्ती लावायचा टाइम आहे. घरात लक्ष्मी याचा टाइम आहे. तर या ठिकाणी ज्याने दिवसभर अतिशय उत्कृष्ट समालोचन केले नेरूळ गावचे हर्षल मोडू यांचा सत्कार करतात. बघूया मनीष पाटील यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा सन्मान चिन्ह गुच्छ शाल प्रत्येकाच्या ओट्या भरा व्यवस्थित. आमचे पण भरा नंतर. हर्षल मडवी बघूया ज्यांना मी अचानक कॉल केला अमित म्हात्रे यांना. अचानक आले. धन्यवाद दादा कारण यांचा गणपती बनवायचा कारखाना आहे. सोंड तशी टाकून आलेत. आता सोंड नंतर रंगवणार. तर हर्षल मडवी यांना सन्मान करतो. बघा नेरूळ गावचे एक जबरदस्त उत्कृष्ट समालोचक मनोज पाटील शिवसेनेचे डॅशिंग नेतृत्व. तर याच्यानंतर सन्मान होईल आमचे अमित म्हात्रे अतिशय उत्कृष्ट समालोचक हिंदी आणि मराठी ठोकम ठोक समालोचक. जहेगावचा बुलंद आवाज ज्यांना मी अचानक कॉल केला लगेच हजर झाले. बघूया आमचे पीटीसी वाले महेश दळवी यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा सन्मान चिन्ह शाल गुच्छ देऊन सन्मान करता. बघूया आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज कमलेश पाटील यानं मागच्या सामन्यात तुफानी गोलंदाजी केली होती. 58 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी शेवटचा डाव. पहिलं षटक प्रगतीपथावर बॉलिंग मार्कवर अतिशय रंगतदार सामना कारण धावांचा टार्गेट नक्कीच कठीण आहे कारण शेवटचा डाव खेळणं कारण थोडीशी खेळपट्टी गोलंदाजांना पोषक असते. पंकज गोंधली सलामीचा एक जबरदस्त हाय व्होल्टेज मुकाबला. जबरदस्त विस्फोटक फलंदाज षटकार चौकारांचा अनभिषिक्त सम्राट. चला गेम जरा स्पीड का. एक पॉइंट एक शॉर्ट कव्हर एक मिड ऑफ एक मिड ऑन एक बॅकवर्ड गली शॉर्ट थर्ड मॅन. आणि हा पहिल्या झटपट चेंडू अकोट टाप्याचा भिरकावून दिले. बघूया जबरदस्त टायमिंग आणि हा पहिल्या चेंडू प्रहार केला आणि हा षटकार. येस असं एका ठिकाणी मॅच चालू होती. गाणं लावलं. बाजूला बांधकाम चालू होतं. बंजारी बाई इधर केसट का खाना मिलेगा. हां बनाय मटन शाम को आ जाओ. त्यांना वाटतं इथं हलतच आहे. चला मांडव दिसला का त्यांना वाटतं हलत आहे इथं. म्हणून असे गाणे दादा लावू नका.
दरम्यान सन्माननीय पीटीसीचे प्रोप्रायटर फाउंडर संदीपजी वास्कर यांना भाऊ ठाकूर या स्पर्धेचे यशस्वी आयोजक विनंती करतो आपण संदीप वास्कर यांचा, कारण पीटीसी क्वालिटी आणि क्लिअरिटी. आणि हा मोठे दुसरा षटकार पंकज गोंधळे यांचा हा दुसरा षटकार. संघाची धाव संख्या 12वर 58 धावांची गरज. सुरुवात चांगली. वेल बिगन इज हाफ डन. आणि 5 दिवस फ्री पीटीसी लाईव्ह आम्हाला पण कधी कधी द्या. तर या स्पर्धेसाठी ज्यांना 5 दिवस लाईव्ह फ्री आहे बघूया. संदीप वास्कर धन्यवाद देतो. बघूया असं सहकार्य करत चला जेणेकरून ही स्पर्धा अतिशय उत्तरोत्तर रंगतदार होईल. अजून 2 दिवस बाकी आहेत बघूया. आणि हा पुन्हा दमदार कव्हर ड्राईव्ह यस होता, परंतु जबरदस्त टायमिंग. चेंडू शॉट एक्स्ट्रा कॉलला अप्रतिम क्षेत्ररक्षण. डॉटबॉल निर्धाव चेंडू. संघाची धाव संख्या बिनबाद 12. 3 चेंडू 12 धावा. 400 धावांचा स्ट्राईक रेट. कमलेश पाटील तयार. वडवले आणि वाघबील असा हा विद्यमान सामना. आणि हा पुन्हा एकदा पॅडल स्वीप करा त्याचा बघूया. चेंडू लॉंगॉनच्या दिशेने अशा व्हाईटिश मिडविकेट लॉंगॉन. संघाची धावसंख्या 1 ने वाढली. संघाची धावसंख्या 13वर. टार्गेट पाहिजे जवळजवळ 12.60 म्हणजे 11.60 11.60 जयेश पाटील यांचा अतिशय चांगलं स्कोर येईल. एक वेळ मोदी चुकल पण जयेश पाटील चुकणार नाही. गेली गेली रंबा सेक्टर 18 आहे म्हणून संध्याकाळचं म्हणून साली मॅच आहे ना बार जवळ पाहिजे. एक पॅक मारला की माईकवर. आणि तुमच्याकडे दारूबंदी आहे म्हणतात. मोदींनी नसबंदी केली, यांनी दारूबंदी केली. कसं व्हायचं देशाचं? कारण दोन्ही कुटुंब वाढवण्यासाठी लागतात. दारू पिलं की काम वाढतं, काम वाढलं की उत्पत्ती वाढते. नाही तर तयार बॉलिंग मार्कवर. आणि हा चेंडू नको दादा तिच्या आईला दारिद्र्य यायचं घरात. कारण संध्याकाळची वेळ आहे, दिवाबत्तीचा टाईम आहे. कोण बैठकीला माल जपतंय. जय जय रघुवीर समर्थ म्हणतात. मला हेच बरं चुकीचं आहे. कारण शेवटची भैरवी, शेवटची मांदी आली. रणदंदवी रणधुमाली. शेवटचा डाव, एक डाव वाघभेलचा. धाव संख्या पहिल्या षटकात 15 धावा. टार्गेट पाहिजे 11.60 15 धावा. बघूया जबरदस्त सुरुवात आहे बघूया. वेल बिगन इज हाफ डन म्हणजे चांगली सुरुवात, दमदार सुरुवात वाघबील संघाची. संघाच्या वजनात दुसरं षटक. प्रगती पदार्थ गोली मार्क तयार. नवीन गोलंदाज वडवली संघाचा. अतिशय चांगलं आयोजन पीटीसी पनवेल टेनिस किंग संदीप वास्कर नुकतेच ज्यांचं आगमन झालं. बघूया या स्पर्धेसाठी लाईव्ह ज्यांनी फुकट दिलंय विना शुल्क, कुठल्याही प्रकारचा शुल्क न घेता. आणि या गावचे जावं आहेत बरोबर. अच्छा अच्छा. स्वतः बावडीचं पाणी पिणार, दुसऱ्याला बिसलेरी पाजणार. म्हणजे जावयाचं प्रेम नेहमी सासरवडेल असतंच आणि असावं ना. दोष कोणा संदीप पाटील यावरती. खरं म्हणजे परवा मी काल्याची कीर्तन येणार होतो. तर दुसरं षटक घेऊन नवीन गोलंदाज विशाल पाटील. पहिल्या षटकात धावसंख्या बिनबाद 15. 15 फॉर आफ्टर 6 बॉल. 58 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. सामना नक्कीच रंगतदार होईल. बघूया कारण संध्याकाळची वेळ आहे. दुसरा षटक. पहिला चेंडू तयार. राईट आर्म महोदय विकेट मुद्दा बचात मोमिद्रा त्यांनी पुष्कळ तो टॅप केला. बघूया चेंडू गेला शॉट एक्स्ट्रा कव्हर दरम्यान फक्त 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या 16वर 16. अतिशय रंगतदार सामना. अटीतटीचा नाट्यमय उत्कंठावर्धक उत्साहवर्धक सामना. प्रेक्षकाच्या कालचा ठाव घेणारा, मती कुंठित करणारा, मेंदू शून्य करणारा, रोमांचक सामना. 2 टोळक्यामध्ये घमासान धुमशान. दुसरं षटक तयार घेऊन विशाल पाटील. वडवली संघाचा बॉलिंग अटॅक मागचा बघितला. दिघोड्यासारख्या संघाला त्यानं पराभवाची धूल चारली. या स्पर्धेतून त्यांची हकालपट्टी उचल बांगडी केली. आणि हा पुन्हा डाव्या हाताने खेळतोय. बघूया एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या 17वर देवेश. कारण केसाचा कलर बदलला संध्याकाळी आम्हाला. हा
धूल साचले की कलर बदलतो. चला गेम जरा स्पीडअप करा प्लीज. लॉंग ऑन एक व्हाईटिश मिड विकेट, ए शॉर्ट फाईन लेग. विशाल पाटील आणि हा मुलीचा बचाव करते बोया. सन्मान दिलाय. चेंडू गेला शॉर्ट मिड ऑनच्या दिशेने. अशा प्रकारे जोरदार रनिंग मिड विकेट. एसटीएनचा वेध घेतला होता परंतु पंचांनी मात्र नकार दिला. बोया नाबाद असल्याचा निर्वाळ दिला. एक धावामुळे संघाची धाव संख्या 17-18 वर. अजूनही 40 धावांची गरज. सामना नक्कीच चुरशीचा होईल. 21 चेंडू आणि 40 धावा. 21 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 40 रन्स. 21 चेंडू 40 धावांची गरज. सामना अजूनही मॅच बॅलन्स आहे. बघूया जोपर्यंत कुठलाही शेवटचा चेंडू होण्या का. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट पीटीसी पनवेल टेनिस क्रिकेट.in यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट तब्बल जगाच्या पाठीवर 185 देशामध्ये. विशाल पाटील तयार आणि हा पुन्हा आउटसाइड द ऑफ स्टंप. बघूया टायमिंग जमत नाही. बघूया दरम्यान चेंडू गेलाय. लॉंग लेग आणि स्क्वेअर लेग यांच्यामधून पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. संघाची धाव संख्या 20च्या घरात. बिनबाद 20. चांगली सुरुवात. बघूया दमदार सुरुवात. कारण शेवटी जिंकण्यासाठी 58 धावांची गरज. आणि पंकज गोंधली याला मात्र क्रीजवर आणणं महत्वाचं आहे कारण विस्फोटक फलंदाज आहे. केतन देखील म्हटलं शेवटी पंकज गोंधले अतिशय इन्फॉर्म बॅट्समन आहे. वाघबील संघाचा आधारस्तंभ, धावांचं मशीन. चला गेम जरा स्पीडअप करा प्लीज. आणि हा पुन्हा जबरदस्त ड्राईव्ह हो गया स्ट्रेट आणि हा चौकार. येस जबरदस्त टायमिंग, अप्रतिम फटका, नेत्र दीपक नयनरम्य फटका. ग्लोरियस चार्मिंग अट्रॅक्टिव्ह डिलिशियस मेलोडी स्ट्रोक. जबरदस्त टायमिंग, दर्जेदार फटका. संघाची धाव संख्या झाली 22-24. उर्वरित 34 धावांची गरज. 19 चेंडू 34 धावांची गरज. 19 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 34 रन्स. गोट्याचा मगाशी फोन आला होता आणि हा पुन्हा एकदा येस. अठरा चेंडू 33 धावांची गरज. जरा गेम जरा स्पीडअप करा प्लीज. गेम जरा स्पीडअप करा. 6:15 वाजलेले आहे. 6 वाजून 15 मिनिट झाले. डब्बल म्हणजे सामना जवळजवळ 6:30 संपेल. कारण देशी बाजूचे शटर आता उघडे गेलेत. आणि बॅटिंग पॉवर प्ले कारण या स्पर्धेसाठी खास वैशिष्ट्य आहेत. बॅटिंग पॉवर प्ले, सुपर ओव्हर, एक नवीन स्कीम, नवीन कल्पना, नवीन फॉर्मॅट या स्पर्धेसाठी आपण बघूया. प्रेमनाथ मुरबी, कैलासवासी दिवंगत स्वर्गस्थ वैकुंठवासी, प्रेमनाथ स्मृती चषक 2019. मुरबी गावची ही जबरदस्त प्रतिष्ठेची स्पर्धा, मानाची स्पर्धा. 5 षटकांचा सामना बघूया. आणि आमचे विद्यमान अध्यक्ष संदीप पाटील जो अध्यक्ष झाल्यापासून त्यांना खोटी नाही. या स्पर्धेला व्हिजिट द्या, त्याच सदिच्छा भेट द्या. सर्व ठिकाणी जावं लागतं. म्हणून म्हणतोय जया अंगे मोठेपणा तया यातना कठीण. तुकाराम महाराज म्हणतात. आणि 18 चेंडू आणि 33 धावांची गरज. आणि हा पुन्हा स्टेअर केला चेंडूला. बघूया फक्त 1 धाव मिळते. चेंडू गेला शॉर्ट थर्डमॅनला. संघाची धाव संख्या झाली 26. 17 चेंडू 32 धावांची गरज. 7 बॉल टू बॉल गो. अतिटटीचा रंगदार नाट्यमय सामना. धावा आणि चेंडू असे गणित फॉर्म्युला फॉर्मेट, समीकरण, तारतम्य, ताळमेल, ताळेबंद. 17 चेंडू आणि 32 धावांची गरज. सामना कोण जिंकेल, सामन्याचा क्लायमॅक्स काय होईल, येणारा काल ठरवेल. उत्तर मिळेल. बघूया घोडा मैदान जवळ. परंतु दोन्ही संघ अतिशय बलाढ्य. वडवलीसारखा सगळं एक नामवंत संघ, ज्यानं मगाशी दिगोड्यासारख्या संघाला या स्पर्धेतून ज्यांना नामोहरम करून टाकलं. बघूया तिसरं षटक घेऊन गोलंदाज ऋतिक पाटील. चला गेम जरा स्पीड करा प्लीज. आणि हा पुन्हा वरपी चेंडू बघूया. आणि हा अतिशय चांगला फटका आणि फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. आणि पहिला फलंदाज बाद होते. पहिला गडी गारद पंकज गोंधले बॅक टू द पॅव्हिलियन. आणि एक जबरदस्त धक्का ज्याची नितांत आवश्यकता होती वाघभील संघाला. कारण त्यानं क्रीज राहणं महत्वाचं. कारण विस्फोटक फलंदाज कारण धावा भराच ओढायची आहेत. 16 चेंडूमध्ये 32 धावांची गरज असताना म्हणजे प्रति षटका मागं 2 धावांचं टार्गेट प्रत्येक चेंडू मागं. जरा गेम जरा स्पीडअप करा.
दैवत पाटील जबरदस्त फलंदाज, तगडा फलंदाज, रांगडा फलंदाज. पणा मोठा आहे. पणा मोठा असला की 1.5 मिनिटमध्ये शर्ट होतो. 36चा पणा असला की नवीन फलंदाज तयार. दैवत पाटील खेळण्यासाठी तयार. ऋतिक पाटील याला पहिलं यश, संघाला पहिला यश, पहिला गडी घालत, पहिला हजरा, पहिली विकेट, तडीपार, हद्दपार, जेरबंद, स्थानबद्ध, पहिल्या विकेटची हकालपट्टी, उचल बांगडी, वंडावंत फलंदाज. आणि हा चेंडू दिशाहीन चेंडू बघूया. आणि वाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा, पहिली एक्स्ट्राज, पहिली अवांतर संघाची धावसंख्या. आणि जिंकण्यासाठी 15-16 चेंडू आणि 31 धावांची गरज. 16 मध्ये 31. जरा गेम जरा स्पीडअप करा प्लीज. वाघबील वाले प्लीज. या मुहूर्तावर लोकांचे लग्न लागतात. आईस्क्रीम नाही तर दादा. हो, अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. पंधरा चेंडू आणि 31 धावांची गरज. टार्गेट हळूहळू वाढायला लागलं बघूया वाघबील संघाच्या वतीनं. पहिल्या षटकात दमदार 15 धावांची सलामी दिली असताना नंतरचं मात्र षटक वडवली गावचा बॉलिंग अटॅक जबरदस्त आहे. आणि हा चेंडू येस अक्रॉस द लाईन खेळण्यात प्रयत्न, आउटसाईड दाबच्या उजव्या एसटीच्या बाहेर थोडासा फ्लाईट झाला. डॉल बॉल. 10 चेंडू 14 चेंडू 31 धावांची गरज. वाघबील संघ कारण शेवटचा डाव संध्याकाळी खेळणं नेहमी धोकादायक असतं बघूया. कारण चेंडू थोडासा पिचमध्ये जरा हवेमध्ये थंडावा असल्यामुळं खेळपट्टी थोडीशी गोलंदाजांना पोषक आहे. तर उद्या देखील मोठा लॉट आहे. बरेच नामवंत संघ तेरा चेंडू आणि 29 धावांची गरज. धावसंख्या 29 म्हणजे अर्धा टप्पा पार केला. अर्धा टप्पा अजून बाकी आहे. 50%. 50-50, 50-50. 50-50 म्हटलं की साले बांधकाम व्यावसायिक लगेच डोळे एक लागतात काय. हो, आणि अशा प्रकारे यस षटक क्रमांक 3 समाप्त राहिले. उर्वरित 12 चेंडू 29 धावांची गरज. पहिल्या षटकात 15, नंतरच्या षटकात 10 आणि 4 पट्टे धावांचं बघूया ऋतिक पाटील. चला जरा गेम जरा स्पीडअप करा प्लीज. घ्या लवकर घ्या. कारण इथं मच्छर जास्त आहे. मेट्रोचं काम चालू आहे बाजूला. हा दरम्यान धन्यवाद. दरम्यान डायरेक्ट बेलापून इकडे येणार. पण इथं मॅच पाहिजे मैदान ना शाबूत. मैदान शाबूत आता आम्ही येते हो. गावात लोड आला तुमचा, आता कोण तोड आला. हो, अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी बघूया. आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. गटाडी वळली गेली, गाशा गुंडाळला गेला. दुसरा मुतखडा बाजूला. दुसरी विकेट भुईसोबत, दुसरी विकेट स्वाहा. दुसऱ्या विकेटचं बदन प्रभात, दुसरी गळती गच्छंती, दुसरी लागलेली अवदसा, 7.5 नाट नष्टर पनवती विघ्न अपशकून लचांड. दुसरा रोग पाठीमागे, दुसरा गडी घरात, दुसऱ्या विकेटची एक्झिट, दुसऱ्या विकेटचा काढता पाय, दुसरी विकेट पाय उतार. धाव संख्या जिंकण्यासाठी 11. नवीन फलंदाज ज्ञान यानी की नॉलेज. ज्ञान पाटील. जरा जरा गेम जरा स्पीडअप करा दादा. काय भाकू नका.
हे असं साला बायको कटकट करते ना संध्याकाळी गेल्यानंतर, त्याच्यामुळे साला वाट लागते. हो, अतिशय चांगला चेंडू, पुन्हा एकदा डॉट बॉल. येस, निर्धाव चेंडू. वाघवे 10 चेंडू आणि 29 म्हणजे 2.90, 2.90. आणि हा चौकार. येस, चौकार म्हणजे संघाचे 9 चेंडू राहिले जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. 9 चेंडू 25 धावांची गरज. गेम जरा स्पीडअप करा बिगेस. 6 वाजून 20 मिनिटं झाली तब्बल. दोन्ही संघाने विनंती करतो प्लीज खास करून बॅटिंग करणाऱ्यांनी 9 चेंडू आणि 25 धावांची गरज. धाव संख्या 33, 3 आणि हा पुन्हा लॉफ्ट केला चेंडू. बघू हवेमध्ये अशा प्रकारे हा. यस, आणि फलंदाज बाद. यस, चेंडू बराच काळ हवेमध्ये लॉफ्ट केला होता, उंची जास्त लांबी कमी, त्याच्यामुळे फलंदाज बाद. कारण संध्याकाळचा फायदा हा गोलंदाजांना नेहमी होतो. कारण ज्यानं नाणेफेक जिंकली, कारण शेवटच्या सामन्यामध्ये नाणेफेक ही महत्त्वाची असते. जरी नियम जरी असला तरी बघूया, कारण शेवटचा डाव काय फार वास्तविक सामना 4 षटकांचा व्हायला हवा होता, परंतु दोघांची इच्छा होती की 5-5चा होऊ द्या. आता भोगा तुम्ही फळं, नरकात जा, म्हणजे पराभवाच्या खाईत जा. पराभव म्हणजे नरक. 1.5 लाखाची स्पर्धा आहे. बघूया 8 चेंडू, नंतर याच्यानंतर शेवटची पेटी राहील. त्याच्यात काय झाला तर ब्रह्म घोटाळा, तर शेवटच्या पेटीची सर्वांना भीती असते. चला गेम जरा सर्व का प्लीज. कमलेश पाटील त्याचा दुसरा षटक असेल. बघूया. हो, अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, डॉटबॉल, निर्धाव चेंडू, जबरदस्त मारा, होगवती गोलंदाजी, डॉटबॉल. संघाची धाव संख्येने 7 चेंडू आणि 25 धावांची गरज. बॉलिंग. येस, 6 चेंडू 25 म्हणजे प्रत्येक चेंडूला जरी चौकार मारला तरी स्कोर लेवल होईल, सुपर ओव्हर होईल. 4 धावा दिल्या फक्त आणि 2 बली, याला म्हणतात बॉलिंग अटॅक. आणि शेवटचा उर्वरित 6 चेंडू बाकी आजच्या डाव दिवसातील शेवटचे 6 निर्णायक चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. म्हणजे प्रत्येक चेंडूला चौकार मारावाच लागेल. एक चौकार जरी मारला तरी लेवल होईल, स्कोर इज लेवल. बघूया जा शेवटचा गोलंदाज प्लीज. वडवली संघाचा बघूया, अतिशय चांगला मारा केला. प्रतिस्पर्धी संघाला 58 धावा, कारण वाघबिल संघ हा नेहमी दादा संघ समजला जातो. शेवटचं षटक प्रगती बदल. बॉलिंग मार्को तयार. गोलंदाज आकाश पाटील, वडवली संघाचा शेवटचा गोलंदाज. शेवटच्या 6 चेंडू 25 धावांची गरज. संघाच्या वंदीनं अंतिम आखेचा निर्वाणीचा फायनल षटक. पहिला चेंडू तयार, शेवटचा षटक. येस, आणि 5 चेंडू आणि 25 धावांची गरज.
दादा तुमच्या धावा तुम्ही तर मोजा आता दोघं जण काय साला वंगाल सामना पुचाट सामना झाला असं वाटलं होतं सामना रंगतदार होईल 4 चेंडू 24 म्हणजे 4 छक्क्या मार लागतील. तीन चेंडू 24 वाघबील संघाचा जवळ बाजार उठवलेला आहे. बघूया ब्रह्मलिखित विधी लिखित पराभव अटल काल्या दगडावरची रेख. 3 चेंडू 24 धावांची गरज. चला चला गेम जरा स्पीडअप करा. आणि अशी परिस्थिती आहे वाघबील जरी पुन्हा जरी उतरला तरी स्कोर होईल की नाही याची शंका आहे. कारण संध्याकाळचं सत्र आहे. बघूया वास्तविक वडवली संघाला हा बेनिफिट झाला. बघूया कारण दुसरा डाव त्यांचा आहे गोलंदाजीचा. बघूया तर संदीप पाटील यावरती आपण प्लेस स्टेजवर या प्लेस. उर्वरित जो शेवटचा हात आम्ही बांधकाम केले फक्त प्लॅस्टर करायची आहे फक्त थापे घेऊन या तर मी विनंती करतोय आम्हाला बोलवलं त्यांना धन्यवाद देतो कारण एवढी मोठी स्पर्धा नाही तर साला आम्ही नेहमी मैताची भजना करायचो पूजेसाठी आम्हाला कधी बोलवत नव्हते. 1 चेंडू आणि 22 धावांची गरज आणि वाघबील संघाला जवळ व्हाईट वॉश. तर संदीप पाटील या पण स्टेजवर या प्लीज. हॅलो. तर पुढील सूत्रसंचालनासाठी मी या ठिकाणी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष संदीप पाटील साहेब. आइए सर, कम टू द मायक्रोफोन. मिस्टर संदीप पाटील, मॅन फ्रॉम मोरबी. हॅलो. धन्यवाद दशरथ दादा, धन्यवाद हर्षल. तर बुर्दुल चे विद्यमान उपसरपंच सन्माननीय बिंदाशेठ पाटील यांच्याकडून वडवली संघ इथे जिंकलाय तर त्यांच्यासाठी 5,000 रुपयाचा डोनेशन 5,000 रुपयाचा पारितोषिक इथे आलाय. तर या संघनायकाने आणि मॅन ऑफ द मॅच साठी कमलेश तर संदीप वास्कर यांना विनंती करेन पीटीसीचे फाउंडर की आपण आपल्या शुभास्ते हा पारितोषिक देऊन या खेळाडूला